हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण एक इम्पॉर्टंट डाटा बघणार आहोत BMS बद्दल की BMS मध्ये काय स्कोप आहे, BMS साठी किती कट ऑफ लागतो, BMS चे कॉलेज कुठे कुठे आहेत, प्रायव्हेट किती, गव्हर्नमेंट किती, हे सगळं आपण बेसिक BMS बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. आता जे नीट थ्रू आता जे BMS ला लागणार आहे तर त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे BMS मध्ये ज्यांनी ऍडमिशन घेतलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहे. तर बघा आपण BMS चा फुल फॉर्म काय, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. तर BMS मध्ये तुम्हाला आयुर्वेदा आणि आयुर्वेदिक ज्या सर्जरी सांगितलेल्या आहे तर त्याची आपल्याला तिथं अभ्यास करायचा असतो. तर आपल्याला BMS मध्ये सध्या शासनाने छोट्या मोठ्या सर्जरीजला सुद्धा मान्यता दिलेली आहे. तर मग त्याचंच इम्पॉर्टन्स म्हणून आपल्याला काही आता कॉलेजेस मध्ये वाढ सुद्धा झालेली आहे आणि सीट सुद्धा आपले वाढलेले आहे. तर कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये किती आहेत, तर एक जनरल डाटा बघितला तर गव्हर्नमेंटचे फक्त 8च कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि ते कुठे कुठे आहे? मुंबई, नागपूरमध्ये 2 आहे, एक जळगाव, बारामती, धुळे, नांदेड आणि उस्मानाबाद. हे असे टोटल 8 गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहे BMS चे. आणि प्रायव्हेट हे 77 आहे. तर याच्यामध्ये प्लस मायनस हे होऊ शकतं. तर हे फक्त एवढेच कॉलेजेस आहे आणि यांच्यामध्ये सीट किती? गव्हर्नमेंट मध्ये 60 ते 100 पर्यंत सीट असतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये कमी चान्सेस असतात. याच्यासाठी आपल्याला जास्त मार्क्स पाहिजे असते नीटमध्ये आणि याच्यासाठी सुद्धा जास्तच पाहिजे असतं. तर मग हे आपल्याला कॉलेजेस आपले आहेत महाराष्ट्रामध्ये. तर नेक्स्ट आता याची फी स्ट्रक्चर. आता आपण नीट देऊन आलोय, आपली नीट झाली आहे, मार्क्स भेटले, तर आपल्याला सपोज गव्हर्नमेंट मध्ये जर आपला नंबर लागला तर याची फीस कमी आहे, आपल्या अफोर्डेबल आहे. ती 35 ते 55 हजार पर्यंत असणार आहे, सिंपल वार्षिक फीस. ठीक आहे. आणि जी प्रायव्हेट मध्ये असते पण ती जास्त असते, ती 1,50,000 ते 2,80,000, 3,00,000 पर्यंत सुद्धा जाते. जे आपले वेगवेगळे कॉलेजेस असतात, रेप्युटेड कॉलेज सुद्धा असतात प्रायव्हेट, तर त्याचे सुद्धा 3 लाखापर्यंत जाऊ शकते. तर हे प्रायव्हेटची फीस हे व्हॅरी करू शकते. ठीक आहे. तर त्याच्यासाठी कट ऑफ काय पाहिजे आपल्याला, तर सध्या आपण बघतो नीट मध्ये सध्या जास्त हाय स्कोर येतोय स्टुडंट्सचा. त्याच्यामुळे आता गव्हर्नमेंटला सुद्धा BMS ला नंबर लागण्यासाठी आपल्याला 475 हा नीटचा स्कोर पाहिजे, त्याच्या प्लसच स्कोर पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी हा स्कोर चालणार नाही. आणि प्रायव्हेट मध्ये तर 430 पाहिजे. याच्यामध्ये काहीच फरक नसतो, फक्त 10 किंवा 15 मार्काचा फरक असतो. कारण हे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर आपण रिझर्वेशन बघितलं SC आणि ST साठी, तर त्यांना सुद्धा 30 किंवा 20 मार्काचा कमी असते. त्यांना पण तेवढ्यापर्यंतच मार्क घ्यावे लागतात सध्याच्या स्थितीमध्ये. त्याच्यामुळे जर BMS ला सुद्धा तुम्हाला नंबर लावायचा असेल तर तुम्हाला 450 हे क्रॉस करायलाच पाहिजे. तर त्याच्यानंतर आता याच्यामध्ये स्कोप काय आहे? स्कोप हा मेन मुद्दा आहे आपला. कारण BMS करायचं आहे आपल्याला, तर ते का करायचंय आपल्याला, ते केल्यानंतर आपल्याला काय फायदा होईल का? कारण आपल्याला MBBS करायचं असतं. पण BMS मध्ये सुद्धा खूप सारे स्कोप आहेत. आपल्याला गव्हर्नमेंटनी, शासनाने खूप सारे स्कोप आपल्याला BMS मध्ये दिलेले आहेत. आता आयुष मंत्रालय सुद्धा स्थापन झालेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा BMS जे आहेत त्यांना खूप मोठे जॉबची उपलब्धी आहे. तर फर्स्ट आहे RMO म्हणजे काय? रेसिडेंटल मेडिकल ऑफिसर. म्हणजे आपण जे असतो रेसिडेंटल मेडिकल ऑफिसर बनू शकतो. जे आपलं ग्रामीण रुग्णालय असते तिथे एक मेडिकल ऑफिसरची जागा रिकामी असते BMS पदवीधरांसाठी. तर ज्यांची BMS त्यांनी पदवी घेतली आहे प्लेन BMS, तर ते मेडिकल ऑफिसरची एक्झाम देऊ शकतात आणि त्यांना ही जागा लागू शकते. इथे आपला गव्हर्नमेंट जॉब हा सिक्युअर होतो. तर याची फीस आपल्याला हे किती मिळते? सॅलरी 60,000 ते 80,000 पर्यंत ही सॅलरी आपल्याला मिळते. तर याच्यासाठी प्लेन BMS हे करायचं असतं. नंतर आहे टीचर आणि लेक्चरर. तर आपण लेक्चरर सुद्धा बनू शकतो. कुठे? आयुर्वेद कॉलेजेस मध्ये. आता नवीन
सीट जास्त वाढते आपल्या BMS साठी, त्याच्यामुळे कॉलेजेस नवीन तयार होते. मग तिथे शिकवण्यासाठी सुद्धा MD आणि MS झालेले हे जे डॉक्टर्स असतात, BMS डॉक्टर, ते तिथे लेक्चरर बनतात. तर त्याच्यासाठी आपल्याला MD किंवा MS ही डिग्री पाहिजे BMS मध्ये. तर तेव्हा आपल्याला तशा आयुर्वेद कॉलेजेसमध्ये आपण लेक्चरर म्हणून लागू शकतो. नंतर आहे प्रॅक्टिस. आता जर कोणाला लेक्चरर नाही बनायचं किंवा कोणाला मेडिकल ऑफिसर नाही बनायचं, BMS ची डिग्री घेतली प्लेन, तर तुम्ही प्रॅक्टिस सुद्धा करू शकता. तर प्लेन BMS मध्ये 3 टाइप्सची आपण प्रॅक्टिस करू शकतो, मॉडर्न किंवा ॲलोपॅथी. म्हणजे काय असतं, आपण BMS शिकतोय, ठीक आहे, आयुर्वेदा शिकतोय, पण जेव्हा आपल्या 3rd इयर मध्ये आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, तर तेव्हा आपल्याला ॲलोपॅथी सुद्धा आपल्याला शिकायला मिळते. तर मग आपण ते सुद्धा ॲलोपॅथी जी MBBS जे स्टुडंट शिकतात, ती सुद्धा आपण शिकून आपला एक मेडिकल एक हॉस्पिटल आपण टाकू शकतो. नंतर पंचकर्मा. नंतर आपण आपल्या BMS झाल्यावर पंचकर्मामध्ये देखील एक एक्सपर्टाइज होऊन, जे वमन, विरेचन, नस्य हे जे पंचकर्मा असतात, याच्यामध्ये सुद्धा एक्सपर्टाइज होऊन आपण BMS डिग्री प्लेन BMS घेऊन सुद्धा पंचकर्मामध्ये मास्टर करून आपण ते हॉस्पिटल चालवू शकतो. तिथे सुद्धा आपल्याला खूप चांगली सॅलरी मिळते. आणि आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदची सुद्धा आपण स्पेशल आयुर्वेदनी प्रॅक्टिस करू शकतो. म्हणजे काही BMS डॉक्टर्स असतात, ते फक्त आयुर्वेद मेडिसिन देतात, तर ते तशी प्रॅक्टिस आपण करू शकतो. आयुर्वेदिक उपचार करतात. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगली 60 ते 80 हजार पर्यंत आपण सॅलरी घेऊ शकतो आपली. तर याच्यानंतर आहे प्रॅक्टिस करू शकतो ॲज अ सर्जन. सर्जन कसं, आपल्याला शासनाने छोट्या सर्जरीजला मान्यता दिली आहे BMS वाल्यांना, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्पेशलाइज करू शकतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये 1 लाख ते 2 लाख पर्यंत सॅलरी ही मिळू शकते. त्याच्यामध्ये आपण MD आणि MS आयुर्वेदामध्ये करायला पाहिजे. आपली MD आणि MS ही डिग्री पाहिजे आयुर्वेदामध्ये. तर याच्यामध्ये आपण 8 ब्रांचेस मध्ये काम करू शकतो. काय, बाल, ग्रह, ऊर्ध्वांग, शल्य, दंशा, जरा, वृषाणू. तर काय म्हणजे काय, तर काय चिकित्सा, इनर मेडिसिन. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जसं बेसिक एक आजार, रोग असतात, ठीक आहे, डिसीजेस असतात, त्याच्यावर आपण MD काय चिकित्सामध्ये MD करून सुद्धा आपण प्रॅक्टिस करू शकतो. ठीक आहे. बाल म्हणजे पीडियाट्रिक्स, म्हणजे लहान मुलांच्या आजारांवर, रोगांवर सुद्धा आपण एक स्पेशलायझेशन करून आपली प्रॅक्टिस करू शकतो. नंतर आहे ग्रह, म्हणजे ते एक भूतविद्या टाइप्स, एक डिमोनॉलॉजी असते, ठीक आहे, म्हणजे मानसिक जे आजार असतात, तर त्याच्यावर सुद्धा आपण MD करून तिथे सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. नंतर ऊर्ध्वांग मीन्स ENT डिपार्टमेंट मध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपण स्पेशलायझेशन करून MD करून प्रॅक्टिस करू शकतो. शल्य मीन्स सर्जरी, म्हणजे MS करून सुद्धा आपण प्रॅक्टिस करू शकतो. आणि दंशा मीन्स टॉक्सिकोलॉजी, म्हणजे जे टॉक्झिन आपल्या बॉडीमध्ये असतात किंवा विष बाधा, तर याच्यामध्ये सुद्धा आपण MD करू शकतो आणि त्याच्यात सुद्धा आपण प्रॅक्टिस करतो. जरा मीन्स जेरियाट्रिक्स, म्हणजे जे वयोवृद्ध व्यक्ती असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण त्यांच्या या ब्रँच मध्ये MD करू शकतो आणि तिथे सुद्धा प्रॅक्टिस करू शकतो. आणि वृषण मीन्स जे इन्फर्टिलिटीचे जे असतात, प्रॉब्लेम्स असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा स्पेशलाइज MD करू शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रॅक्टिस हे सर्जन म्हणून करू शकतो किंवा MD म्हणून करू शकतो. तसेच आपण गायनाकोलॉजिस्ट सुद्धा बनू शकतो. असे काही स्पेशलायझेशन सुद्धा आपण करू शकतो पुढे जाऊन प्लेन BMS झाल्यानंतर. आणि मग नंतर आपण आपलं स्वतःचं हॉस्पिटल टाकू शकतो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण प्रॅक्टिसही करू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला 1 लाख ते 2 लाख पर्यंत सॅलरी आपण आरामात घेऊ शकतो. नंतर आहे टीचिंग इन कोचिंग फॉर बायोलॉजी एक्झाम्स. आता बायोलॉजी एक्झाम्स असतात, नीट आहे, परत CET आहे बायोलॉजी वाली, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ॲज अ टीचर, ॲज अ बायोलॉजी टीचर म्हणून आपण तिथे शिकवू शकतो. जे 11th-12th जे स्टुडंट्स असतात किंवा 10th मध्ये सुद्धा आपण बायोलॉजी शिकू शकतो. ज्यांना प्रॅक्टिस नाही करायची आहे BMS डिग्री झाल्यावर किंवा त्यांना टीचिंग करायची, त्यांचं टीचिंग त्यांना प्रोफेशन ठेवायचं, मग ते असे कोचिंग क्लासेस मध्ये शिकवतात. तिथे सुद्धा आपल्याला पॅकेज जास्त पैशाचं असतं. तर हे सुद्धा फायद्याचं आहे.
नंतर फॉरेन काउन्सिलर फॉर आयुर्वेद सुद्धा आपण म्हणू शकतो. हे गव्हर्नमेंटने आपल्याला नवीन नवीन BMS जे स्टुडंट्स आहेत ज्यांना BMS डिग्री भेटली आहे त्यांच्यासाठी हे स्कोप गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेले आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि आता जे जे BMS करतायत किंवा ज्यांचे झालेले आहेत किंवा ज्यांना BMS मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्यांनी हे स्कोप लक्ष द्यावे. हे सुद्धा MBBSच्याच बरोबरीचे आहे. हे काही त्याच्याहून कमी नाही आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण खूप चांगली सॅलरी ही मिळवू शकतो. तर हे आहे कॉलेजेसचे आपण इन्फॉर्मेशन घेतली. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. थँक्यू.